आता काय होतं ना, रोज रोज काहीतरी कल्पना करणं, हे किती दिवस करणार आहे तुम्ही? त्या कल्पनेच्या जगात किती दिवस जगणार आहेत तुम्ही? मग कल्पनेच्या जगामध्ये जर आपण जास्त दिवस जास्त काळ नाही जगू शकत, म्हणजे रोज रोज तेच 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 तेच, त्याच्या पलीकडं जे आहे ते वास्तव असतं. आपल्याकडे बऱ्याचदा जे आहे, प्रेमाचे 4 दिवस संपल्यावर मग कळलं बाबा तुम्हाला दाल वाट्याचा भाव, असं म्हणतात लोक. किंवा बरीचशी लोक जी आहेत तर ती काहीतरी निर्णय घेतात आणि नंतर जे आहे त्यांना असं वाटायला लागतं की नाही यार हे काहीतरी चुकलं आहे. आता हे तर असं नाही आहे, ऑन स्क्रीन तर वेगळंच बघितलं होतं मी. कारण ऑन स्क्रीन तुम्ही जे बसताय तर ते एक प्रकारे रोमॅन्टिसिझम किंवा स्वच्छंदवाद आहे बघा. तसं रिअल लाईफमध्ये होत नाही. हे कळायला माणसाला एक तप लागतं बऱ्याचदा, कारण वास्तव वेगळं आहे. आणि वास्तववाद आलाच कसा की ज्यावेळेस या स्वच्छंदवादाचा जो आहे माणसांना तिटकारा यायला लागला की रोज रोज तेच 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 एवढ्या कल्पना नाही, मग तिच्यातून की वास्तव काय ते बघा जरा. आणि वास्तववादाला लोकांनी जे आहे तसे स्वीकारलं पण. ओव्हरऑल वास्तववाद जो आहे हा रिअलिझम जे आहे ना, की ज्या वेळेस स्वच्छंदवाद जो होता त्याचा लोकांना कंटाळा आला, मग हे आलं बघा की काय आहे हे तर असं आहे ना. 2 पोते गुलाल लोकांनी माझ्या डोक्यावर टाकला होता 5 झाल्यावर, किती वेगवेगळी गाणी लावली माझ्या शॉर्टला. हे तर वेगळंच आहे काहीतरी. इथं मी सिंगम बनणार होतो है ना, 4 लोकांना मारणार होतो, असं नाही आहे. हे व्यवस्था तर वेगळीच आहे. ते म्हटले बसा बसलो, ते म्हटले उठा उठलो, नाही मला ऐकू आलं ते म्हटले जावा तिकडं, ट्रान्सफर झाली तुमची, डिमोशन झालं, तुम्ही तर सस्पेंड झालात. वास्तववाद काय आहे? हा वास्तववाद कल्पनेच्या पलीकडं जग बघणं जे आहे. आणि जेव्हा वास्तव बघायला लागलं की मग असं होतं माणसाचं, अरे हे तर असं आहे की खरं रिअल लाईफमध्ये काय आहे. ओके, सो तिच्यामुळे जे आहे की एखादी गोष्ट जी आहे ती तशी बघितली है ना, ऑन स्क्रीन बघणं रुटीन जगणं, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. सो सिम्पल जे आहे वास्तववाद जे आहे बघा. आता वास्तववाद जे आहे की जे जसं आहे तसं. ओके, वास्तववादाचं काही सिंपल आहे बघा, जे जसं आहे तसं. ओके, आता बघा कारावासातून पत्र जी आहेत, त्या कारावासातून पत्रामध्ये जे आहे गौरी देशपांडेंच्या, तिच्यामध्ये पुरुष महिलांसमोर कशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेड्या करतात याचे रेफरन्सेस आहेत बघा. म्हणजे त्या महिलेला गळी उतरवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पण तिच्यातच तिने सांगितलेलं आहे की तिच्यात असा एक पुरुष भेटला की तो म्हटला की मी असाच आहे, माझं बोलणं असंच आहे, तुला पटत असलं तर बोल, हे असंच असणार आहे. तो कोण होता बरं? अकबर है ना. मग ते तिने सांगितलेलं आहे की हे जे जसं आहे तसं तसं चालणार आहे का आपल्याला? तर बऱ्याचदा असं चालत नाही. बऱ्याचदा लोकांना जे आहे ना असं खूप वास्तव जाणून घेण्यात रस नसतो बघा. त्यांना जे आहे त्यांना आपल्याला सगळ्यांना असं कल्पनेच्या जगात जरा भारी वाटतं. जे जसं आहे तसं मांडणं जे आहे त्यालाच काय म्हटलं गेलं? वास्तववाद. तुमच्या दैनंदिन आयुष्यातल्या व्यावहारिक जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या जशा आहेत तशा मांडा है ना. आजपर्यंत बघा, आता नंतरच्या काळात बऱ्याच गोष्टी बदलल्या. ऑन स्क्रीनसुद्धा सुरुवातीला कसं आहे, तारीख पे तारीख सनी देओल जे आहे बघा, असलं आवाज चढवला तर जज म्हणतं चल निघ माया कोर्टातून. असं नाही आहे ना ते. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख है ना. आवाज चढवल्यावर जज वापरणार पावर तिथं. असं एकदम चकचकीत कोर्ट दाखवलं जायचं है ना. कोर्ट ॲक्च्युअल असतं कसं है ना, मग ते तुम्हाला दाखवलं नंतरच्या याच्यात. कोर्ट नावाचा मूवी आहे बघा, ते जॉली LLB मध्ये दाखवलं. ॲक्च्युअल कोर्ट कसं असतं दाखवता कसं आहे तुम्ही, इतकं चकाचक आयुष्य, फेअर अँड लवली आयुष्य, असं नाही आहे ना ते है ना. 7 हफ्तों में असं जर झालं असतं तर जगात कशाला काही राहिलं असतं ना असं. मग जर तुमची संकल्पना अशीच आहे की गोरच व्हायचं आहे तर बघा मग ते आफ्रिकन लोक कशाला काळे राहिले असते. जे जसं आहे तसं तुम्ही ॲक्सेप्ट करणार आहात का? सो तो मुद्दा याच्यामध्ये प्रॉमिनंटली महत्त्वाचा ठरतो बघा. वास्तववाद नंतरच्या काळामध्ये तेच आहे की यथातथ्य चित्र रेखाटणं, जसं आहे तसं रेखाटा. दॅट्स इट है ना. म्हणजे जे आहे ना की आपल्याला कसं आहे बघा, एकतर कलात्मकतेचा विचार न करता जे आहे वास्तविक आयुष्य समोर आलं पाहिजे, त्या गोष्टी याच्यामध्ये आहे बघा. वास्तववादाचं मुख्य ध्येय काय आहे? जग आहे तसं, म्हणजे लेखकाला दिसतं तसं वर्णन करणं जे आहे, त्यातील रोजच्या व्यावहारिक समस्या अडचणी साध्या भाषेत रेखाटणं जे आहे.
लेखकाला लेखिकेला जसं दिसतं तसं मांडणं, की मला असं असं दिसतंय. ओके. स्वच्छंदतावादात सौंदर्यतावाद, लेखकाने व्यक्तिमत्व जितकं प्रभावी आहे, संवेदनशील आहे, तितकं त्या लेखकाचे परिणामकारक, शैलीदार, आविष्कारी होणार. बघा आता कसं असतं ना, सौंदर्यवाद किंवा स्वच्छंदवाद, रोमॅन्टिसिझम जो आहे तिच्यामध्ये कसं असतं की त्या लेखकाचं जे व्यक्तिमत्व असतं त्याच्यानुसार गोष्टी, कारण तो तसं वर्णन करत जातो, त्याची कल्पकता किती आहे त्या लेवलला तो घेऊन जाणार. बघा इथं तसं नाही आहे, जे दिसतं तसं. तुमच्या कल्पनेला वाव आहे का याच्यामध्ये? नाही. दॅट्स इट. म्हणजे जर एखादं घर आपण बघितलं आणि त्या घराला जे आहे गळती लागलेली आहे, पावसाळ्यात ते घर गळतं आहे, त्याच्या भिंती ज्या आहेत तिच्यामध्ये ओल आलेली आहे, तर मग एखादा कल्पक व्यक्ती काय म्हणू शकते की बघा एखाद्या चित्रकारांनी 4 फटकाऱ्या सरशी रेखाटलेलं चित्र म्हणजे जणू काही या भिंती, अरे पाणी गळतंय तिथं. ओके. तो झाला स्वच्छंदवाद आणि हे झाला वास्तववाद. असा फरक आहे, कारण ती कल्पकता कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही तुम्हाला. ओके. सो बेसिकली जे आहे हिच्यामध्ये जे आहे ना की वास्तववादी वाङ्मय जे आहे ते सडेतोड असतं. बघा जे आहे तसं निर्भीड असतं, सामाजिक गुणदोषांवर सरळ प्रहार करणारं असतं. बघा ओके. सामाजिक गुणदोष जे आहे त्याच्यावर सरळ प्रहार करतं, ते सडेतोड आहे, निर्भीड आहे, सामाजिक गुणदोषांवर डायरेक्टली जे आहे तर ते अटॅक करणारं ते जे आहे ते वास्तववादी लिखाण आहे. बघा हिच्यामध्ये बाकी कुठला आडपडदा राहत नाही, जे काही आहे ते जसं आहे तसं मांडलं जातं. बघा आणि लोकांनी याला मग आपलं सबन केलेलं आहे वास्तववादी लिखाण. रिॲलिटी शोज किती फेमस झालेत बघा आपल्याकडं, है ना, ते वास्तववादावर आधारित आहे. हां तिच्यामध्ये जास्त फेकपणा आहे, ती गोष्ट वेगळी आहे. बघा है ना, बिग बॉस. सो मूळ जे आहे की हे गणित जे आहे, रिॲलिटी शोज लोकांना का आवडले आहेत, कितीतरी रिॲलिटी शोज जे आहे लोकांनी डोक्यावर घेतले. आज चालू आहे बघा गाण्याची स्पर्धा, याची स्पर्धा, त्याची स्पर्धा, किती गोष्टी आहेत ना तिथं, ते लोकांना आवडलं. रिअल लोकांच्या लाईफवर असणारे मूव्हीज लोकांनी डोक्यावर घेतलं, पण तिच्यामध्ये कल्पकता येते. बघा वास्तववाद जो आहे तो एकदम क्लिअर आहे, जसं आहे तसं मांडलं, दॅट्स इट. तो मुद्दा हिच्यामध्ये राहतो. साहजिकच त्यात साक्षात्कारी आदर्शवाद किंवा निरपवाद जे आहे, भाषा सौंदर्य यांना दुय्यम स्थान मिळतं. बघा आता बघा साक्षात्कार कुठं होता? स्वच्छंदवादामध्ये होता. बघा है ना, स्वच्छंदवाद जो आहे तिच्यामध्ये आपल्याला साक्षात्कार जो आहे ब्लेक आणि कोलरीज यांच्या हिच्यामध्ये मिळतो. बघा ओके. साक्षात्कारी वर्णन जे आहे, सो साक्षात्कारी आदर्शवाद वगैरे किंवा निरपवाद भाषा सौंदर्य यांना दुय्यम स्थान आहे. वास्तववादी साहित्य जे आहे बघा ते मुद्दाम असुंदर, अगली जे आहे, भासणाऱ्या जीवनछटांचं, समाजातल्या दुर्लक्षित व्यक्तींचं, प्रसंगांचं, सर्वत्र आढळणाऱ्या बंधुपणाचं जे आहे किंवा लोभ, मत्सर इत्यादी लहान मोठ्या दोषांचं प्रामाणिक वर्णन करताना दिसतं. मग आता वास्तव जे आहे, दलित साहित्याला तुम्ही म्हणू शकता वास्तववादी साहित्य आहे का? तिच्यामध्ये मग वास्तव जे आहे समाजातला असा एक घटक की जो घटक बाजूला ठेवलेला होता, की ज्याच्याकडे लक्षच कुणी देत नव्हतं, त्याचं लिखाण आहे, त्याचं आयुष्य वर्णन केलेलं आहे, जसं आहे तसं. त्यांची भाषा, त्यांचं जगणं, त्या गोष्टी तिच्यामध्ये येत गेल्या. म्हणून तर मग जे आहे की आठवणींचे पक्षी जे आहे ते लोकांनी डोक्यावर घेतलं. सो सिम्पली जे आहे सदाशिव पेठेच्या बाहेर पडून लिखाण करणं जे आहे ना, ब्राह्मण कन्येच्या बाबतीत होतं. रास्ते पेठ जे आहे पेठेच्या बाहेर गेलेले आहेत का? मग तिच्यावर चर्चा आहेत. बघा सो बेसिक दुर्लक्षलेल्या व्यक्तींचं जे आहे, म्हणजे सगळं असं एकदम पांढरपेशी असू शकत नाही, त्याच्या पलीकडे पण काही गोष्टी असतील, है ना. मग वास्तव कसं आहे ते मुळशी पॅटर्नच्या वेळेस दिग्दर्शकांनी एक्सप्लेनेशन दिलं होतं की लोक म्हटले याच्यातली भाषा अशी आहे ना. मग ते दिग्दर्शकाचं म्हणणं आहे की बाबा ही सगळी जे गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक आहेत ही असं थोडी म्हणतील एखाद्याला, है ना, प्लीज तुम्ही थोडं बाजूला सरकता का, है ना. मग ती भाषा जी आहे, मग तुम्हाला जर ते बघायचं तर त्याच्याबरोबर बघावं लागणार तुम्हाला की याचं ॲक्च्युअल जग कसं आहे. मग त्याच्याबरोबर ती भाषा पण येणार आहे, त्याच्याबरोबर ती संस्कृती पण येणार आहे. म्हणजे जेवढं तुम्ही झाकून ठेवलं होतं किंवा दुर्लक्षित होतं ते वास्तववादाने समोर आणलेलं आहे. बघा या साहित्याचा प्रमुख गुण म्हणजे काय? लेखकाच्या मते संपूर्ण सत्यावर आधारित असतं. बघा लेखकाच्या मते हे स्पष्ट केलेलं आहे का, कारण लेखकाला जसं दिसलं तसं त्यांनी वर्णन केलं. लेखकाच्या मते जे आहे हे काय संपूर्ण सत्यावर आधारित असतं. ओके. त्यामुळे हा लेखकांचा दृष्टिकोन आहे. बघा
आता त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व पण महत्त्वाचं ठरतं. म्हणजे जो वास्तववादी लिखाण करतोय त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व, त्याचे स्वतःचे विचार, तो कसं या गोष्टीकडे बघतो, हा याच्यामधला एक महत्त्वाचा दुवा आहे. क्लिअर. सो इथं काय आहे बघा, लेखक पण तेवढा तटस्थ असणं गरजेचं आहे. याचा अर्थ काय होतो, लेखक तेवढा तटस्थ असला पाहिजे. लेखक जर तटस्थ नसेल तर ही गोष्ट वर्क होणार नाही. लेखक तटस्थ असणं गरजेचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये अभिजातवाद म्हणजे काय, क्लासिकल जे आहे बघा, है ना. साचेबंदपणा निर्माण झाला तेव्हा स्वच्छंदवादाचा उदय झाला आणि स्वच्छंदवादाला अतिरेकी आणि ठराविक स्वरूप प्राप्त झाल्यानंतर स्वच्छंदवादाचा उबग लोकांना आलेला आहे बघा. आणि 19व्या शतकाच्या शेवटी पाश्चिमात्य साहित्य विश्वामध्ये स्वच्छंदवाद विरोधी विचारसरणी रुजू लागली आणि त्यातूनच वास्तववादाला महत्त्व प्राप्त झालं. 19व्या शतकाच्या शेवटी पाश्चिमात्य याच्यामध्ये. मग आता ही कल्पकता इतक्या लेवलला गेली प्रमाणापेक्षा जास्त की लोकांना आता त्याचा उबग आला की नको आता आहे, बस झालं. ओके. म्हणजे सिंपल आहे बघा, एखाद्या साऊथ इंडियन मूव्हीमध्ये धनुष जो आहे, जो वजन मोठ्या मुश्किलीने 50-60 किलो, म्हणजे आपला शिवप्रसाद की जो 50 लोकांना मारतोय, एकेकाला उडवून लावतोय, असं इमॅजिनेशन करा तुम्ही. हे कल्पकता आहे, है ना. यांनी डायरेक्ट 50 लोक इथं उडवले गल्लीमध्ये, धाड धाड धाड, एकाला हात मारला की तो 50 फूट जाऊन पडला, हा ना. मग हे किती वेळ बघू शकतो आपण, लिमिट आहे ना याला एक. काही आहे का म्हणजे, है ना. हिरोनी नुसता खाली पाय दाबला आणि 4 गाड्या वर उडाल्या. पवन कल्याण, पवन कल्याणचा तो एक मूव्ही आहे बघा, है ना. तो सीन मला खूप आवडतो, तो मी बऱ्याचदा बघतो. तो असा खाली पाय ठेवतो, बरं पायात चप्पल पण अशी साधी सोपीच आहे, काही खूप ब्रँडेड गिंडेड असं काही नाही आहे. तो पाय असा खाली ठेवतो ना, आजूबाजून 4 गाड्या हवेत उडतात बघा, धाड 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 फुटतात गाड्या. आणि तिकडं सगळे कसे आहेत, पॉवर स्टार, सुपरस्टार, ॲक्शन स्टार, है ना, असले स्टार जे आहेत ते. मग हे काय आहे, असं होतं का बरं, है ना. मग हे जे सगळं गणित आहे हे काय, कल्पकता आहे, रोमॅन्टिसिझम आहे. ओके. सो वास्तववादामध्ये वास्तवाचं व्यक्तिनिरपेक्ष अनुभवपूर्व अस्तित्व मान्य करण्यात येतं बघा. आता याच्यामध्ये कसं आहे ना, व्यक्तिनिरपेक्ष गोष्टी याच्यामध्ये अपेक्षित आहे बघा. इथं तटस्थ असला पाहिजे लेखक पण, त्याचं व्यक्तिमत्व का महत्त्वाचं आहे की तो तटस्थ असला पाहिजे. त्यांनी जे आहे जे दिसतंय तसंच तिथं मांडणं अपेक्षित आहे. वास्तवामध्ये जे आहे बघा, निसर्गामधील, समाजातील विविध वस्तूंबरोबर विविध सामाजिक मानसिक घटनांचा किंवा संबंधांचा अंतर्भाव याच्यात होतो बघा. बाह्य वस्तुनिष्ठ वास्तवच साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत राहतं. आता याच्यात वास्तववादामध्ये काय होतं की जे बाह्य वस्तुनिष्ठ वास्तव आहे ते येत राहतं बघा. आतलं काय, आंतरिक याच्यावर पण काहीतरी काम झालं पाहिजे ना तिथं. सो तो मुद्दा याच्यामध्ये येतो बघा की आंतरिकचं काय, बाह्यचं तर तुम्ही करून टाकलं आहे बघा, मग आंतरिकचा काय इश्यू आहे. ओके. सो ती एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये येते. आशय आणि रूप या दोन्ही बाबतीत वास्तववादी साहित्याने आपला ठसा उमटवलेला आहे बघा. आशय आणि रूप. आशय म्हणजे काय, त्याची धाटणी कशाची, कुठल्या थॉट प्रोसेसवर ते चालू आहे, तर ते चांगल्या पद्धतीने डील झालेलं आहे बघा. सरंजामी व्यवस्थेचा साहित्यापासून फारकत घेऊन भांडवली लोकशाही समाजाचं भौतिकवादी जाणीवांचं साहित्य जे आहे वास्तववादाच्या रूपाने निर्माण झालं. आपली जी व्यवस्था आहे बघा, सरंजामी व्यवस्था, तर सरंजामी व्यवस्थेला कुठंतरी जे आहे तिलांजली देणं जे आहे ते याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. भांडवली लोकशाही, लोकांचं शोषण केलं जातं आहे, है ना. 15-15, 20-20 तास लोक काम करताय, जीव घेताय पार त्यांचा तुम्ही. मग ते सगळं कशातून आलं, वास्तववादाने तिथं दिलं की हे असं असं आहे. उपेक्षितांचं जग जे आहे ते वास्तववाद घेऊन आलं तुमच्यासमोर. ओके. आता जगाचं जे वस्तुनिष्ठ चित्रण करण्याची अरोमॅन्टिक पद्धत जी आहे, जगाकडे पाहण्याचा जो आरसा जो आहे बघा, है ना. मग आता याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे की वस्तुनिष्ठ चित्रण, ऑब्जेक्टिव्हली जे आहे गोष्टी बघणं अरोमॅन्टिक पद्धतीने जे आहे बघा, म्हणजे स्वच्छंदवाद कल्पना तिच्यामध्ये नसणार आहे, अरोमॅन्टिक असणार आहे. वास्तव जे असेल ते तुमच्यासमोर ठेवलं जाईल. ओके. ते म्हणजे वास्तववाद. नॅचरलिझम जे आहे ते वास्तववादाचं वरवरचं रूप आहे बघा, पण रिअलिझम जे आहे तर ते वास्तववादाचं आंतरिक रूप जे आहे ते मानलं जातं. वास्तववादी साहित्य लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष समाजाचं अपत्य असतं बघा, है ना. वास्तववादी साहित्य जे आहे तर ते लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष समाजाचं अपत्य आहे. लोकशाही कुणाच्याही दडपणाखाली ते डील नाही होत आहे. लोकशाही जी आहे आणि धर्मनिरपेक्ष सर्वांना तटस्थपणे बघणं जे आहे ते वास्तववादी साहित्याचं लक्षण आहे. आता मराठीमध्ये याची परंपरा कशी आहे हा एक मुद्दा येतो की चला एवढं सगळं ठीक आहे, तिकडं
19व्या शतकाच्या शेवटी तिकडं सुरू झालं पाश्चिमात्याच्यात. मग मराठीत काय झालं बरं? वास्तववाद किती रुजला इथं? मग मराठीमध्ये काही वास्तववादाची खूप मोठी परंपरा आहे असं काही दिसून येत नाही आपल्याला, ती क्षीण आहे बघा. वास्तववादासंबंधी मराठीमध्ये जे आहे खूप विचार मांडले गेले नाहीत किंवा खूप वर्क त्याच्यावर झालेलं नाही आहे. वि का राजवेडे, दी के बेडेकर जे आहे बघा, यांचं वास्तववादी समीक्षेचे बीज जे आहेत इथं सापडतात. म्हणजे बघा, वि का राजवाडे हे खूप मोठं नाव आहे मराठी साहित्यामध्ये, आणि दी के बेडेकर यांच्या समीक्षेमध्ये वास्तववादी समीक्षेचे रेफरन्सेस तुम्हाला मिळतात. ओके. आता याच्यामध्ये भालचंद्र नेमाडे जे आहे त्यांच्या साहित्यात वास्तववादी साहित्याची नेमकी व्यवस्था लावण्याचे प्रयत्न केलेले त्यांनी दिसतात बघा. म्हणजे ही काही नावं आहेत की ज्यांनी वास्तववादाला धरून जे आहे काम केलेलं आहे. तिच्यामध्ये भालचंद्र नेमाडे, आता भालचंद्र नेमाडेंचा कोसला जे आहे बघा, पांडुरंग सांगवीकर. भालचंद्र नेमाडे होण्यामागचं जे मोठी कलाकृती जी आहे ती कोसला आहे बघा. आज इतके वर्ष झाले तुम्ही कोसला जर वाचला असेल तर त्याचा जो नायक आहे पांडुरंग सांगवीकर आणि त्याचा जो पेच आहे सगळा तो तिच्यामध्ये येतो बघा. म्हणजे कोसला ते हिंदू जगण्याची समृद्ध आळगळ असा सगळा पट जर तुम्ही बघत गेलात तर मग भालचंद्र नेमाडे एक आहेत की वास्तव मांडण्याचा त्यांनी जो आहे तो प्रयत्न तिथं केलेला आपल्याला दिसतो बघा. आता बंगालमध्ये शरद बाबूंसारखा वास्तववादी साहित्यिक जो आहे तो निर्माण होऊ शकला. आता एक जसं आहे ना बघा, आपल्या मराठीची कशी समृद्ध एक परंपरा आपल्याला दिसते कलाक्षेत्रामध्ये, तशी बंगालची पण कलाक्षेत्राची एक स्वतःची समृद्ध परंपरा आहे बघा. किंवा सोशल रिफॉर्मचा विचार करा तर तुम्हाला बंगाल आणि महाराष्ट्र जे आहे तर हे सेंटर्स तुम्हाला खूप प्रॉपरली कोरिलेट होताना दिसतात. सो तिथं शरद बाबूंसारखा एक वास्तववादी साहित्यिक निर्माण होऊ शकला बघा, परंतु ती परंपरा तिथं निर्माण काही होऊ शकली नाही बघा. ओके. सो मराठीमध्ये सत्यजित रायसारखा वास्तववादी साहित्यिक निर्माण होऊ शकला नाही हे सत्य आहे बघा. म्हणजे इकडे या गोष्टी झालेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये वास्तववादी येणं जे आहे ते शक्य झालेलं नाही आहे. इकडं बंगालमध्ये त्या गोष्टी झाल्या बघा. आता एकतर जे आहे की वास्तववादी संप्रदायाच्या उदयाला किंवा विकासाला युरोपमधल्या 19व्या शतकातल्या उत्तरार्धामधलं वातावरण आणि परिस्थिती जी आहे ती पोषक ठरली की स्वच्छंदवाद किंवा कल्पकतेला जे आहे ते खूपच त्यांनी जे आहे डोक्यावर घेतला. आणि मग एक वेळ असा यायला लागला, जर सिंपल आहे बघा, तुम्ही जर रोज गुलाबजाम खायला लागलात, तुम्हाला पोळी भाजी सोडून रोज गुलाबजाम किती दिवस खाल तुम्ही? डे विल कम की ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की बाबा काहीतरी आहे ना, चटणी भाकरी चपाती आहे ना, ठेचा काहीतरी भाजी तिखट काहीतरी द्या मला, तसं ते आहे. ओके. मग आता याच्यामध्ये एकतर औद्योगिक क्रांतीचा याच्यामध्ये एक मोठा रोल आहे बघा. औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती, सायन्स, टेक्नॉलॉजी, इनलाइटमेंट प्रबोधनाचा काळ जो आहे तो महत्त्वाचा आहे. सायमल्टेनियसली इथं शोषण आलं बघा. औद्योगिक क्रांतीमुळे जे आहे जगभरामध्ये जे आहे कामगारांचं शोषण व्हायला लागलं. म्हणजे याच्याशी सगळ्या गोष्टी निगडीत आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सायन्स अँड टेक्नॉलॉजी घेऊन येतं. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन जे आहे मानवाच्या लिव्हिंग स्टँडर्डला त्यांनी वर नेलं, पण सायमल्टेनियसली कितीतरी लोकांचा रस काढला त्यांनी. मग त्या गोष्टी ज्या होत्या त्या महत्त्वाच्या होत्या. समाज जीवनामध्ये मूलभूत परिवर्तन हिच्यामुळे जे आहे तर ते घडून आलं बघा. समाज जीवन जे आहे तिच्यामध्ये मूलभूत परिवर्तन हिच्यामुळे घडून आलं. लोकसंख्येमध्ये बेसुमार वाढ व्हायला लागली बघा. लोकसंख्या वाढायला लागली, रिसोर्सेसवर ताण पडायला लागला. त्याच्यानंतर जे आहे तुटवडे भासायला लागलेत आपल्याला. कामगार जीवनातले प्रश्न जे आहेत बघा, आता आपण जाहीरनामा बघितलेला आहे. जाहीरनामामध्ये जे आहे कामगारांचं आयुष्य सगळं तिच्यामध्ये जे आहेत है ना, तर ते दिलेलं आहे बघा. स्वच्छंदवादी लेखकांपेक्षा वास्तववादी लेखकांची दृष्टी अधिक चौफेर आणि सूक्ष्म होत गेल्याचं दिसतं बघा. सो आता स्वच्छंदवादी लेखक जो आहे तो कसा आहे, तो कल्पना आणि व्यक्तिनिष्ठ आहे. इथं कल्पनेला वाव नाही, तिच्यामुळे सूक्ष्म निरीक्षण जे आहे ते मॅटर करतं की वास्तववाद मला दाखवायचा आहे तर मला तिच्यातलं एक बेसिक आस्पेक्ट लक्षात घ्यावा लागेल तर मी हे डील करू शकतो. ओके. सो जेन ऑस्टिन यांच्या कादंबऱ्या है ना, किडन्स, एमिल झोला यांच्या कादंबऱ्यांची जे आहे वास्तववादी लेखकांची वैशिष्ट्य तुम्ही कम्पेअर करून घेऊ शकता. सो बेसिकली जे आहे हे सगळं सुरू असताना एकतर गणित कसं आहे बघा की कुठंतरी रोमॅन्टिसिझमला वास्तववादाने बाजूला सारलेलं आहे. जीवनाला सामोरं जाणं, तिच्यातलं यथातथ्य सूक्ष्म चित्रण करणं जे आहे बघा, सत्य किती कठोर असलं तरी त्याचा अंगीकार करणं, जाणून ठेवून वास्तववादी साहित्यिकांनी साहित्याची निर्मिती केली बघा. म्हणजे किती कठीण असलं, किती आता वास्तव सहज असं जे ॲक्सेप्ट होत नाही ना आपल्याला. ओके. वास्तव जे आहे सहजासहजी जे आपल्याला डील होत नाही. ते कितीही कटू असलं तरी ते तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की पिलं मागे ठेवावीच लागतात, आपल्याला बाहेर पडावं लागतं बाबा. हे वास्तव आहे. मी प्रॅक्टिकल आहे. माधव जो आहे तो
है ना. राधाला ते डील होत नाही, पण तो म्हणतो जर तुला एवढं कळतं तर मग पहिले सांगायचं होतं मला, मी पण आधी समजून घेतलं असतं. सो हिच्यामध्ये वस्तुनिष्ठता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, भौतिकवाद, मानसिक सामर्थ्य, एकता, अशा सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये ज्या आहे वास्तववादामध्ये ज्या आहे तुम्हाला बघायला मिळतात बघा. ओके, वास्तववादामध्ये वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर आहे बघा, मटेरियलिस्टिक असणं जे आहे, सायकोलॉजिकल गोष्टी कशा आहेत, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिच्यामध्ये बघायला मिळतात. ओके, तिच्यामुळे काय झालं की ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यामुळे साहित्याच्या कक्षा पण रुंदावल्या बघा. आणि त्यामुळे जे आहे समाजात कोणत्याही थरातील मानवाचे अनुभव हा काव्याचा विषय होऊ शकतो याची पण जाणीव झाली. माणसाच्या कुठल्याही अनुभवावर काव्य निर्माण होऊ शकतं हे इथं कळलं बघा. ओके, आता इथं जे आहे की काव्यातले अनुभव व्यावहारिक जीवनाशी असलेला संबंध लक्षात आल्याने काव्याकडे बघण्याची दृष्टी बदलली आणि मग ॲक्च्युअल माणसाच्या जगण्यावर काव्य जे आहे बघा, आग खावान इंगळे हागणार आम्ही. ओके, कामगार कसा आहे बघा, किती रात्र जागवल्या बाबा. सो कामगाराचं आयुष्य कुठल्या याच्यावर होऊ शकतं, तर मग त्या प्रत्येक गोष्टीवर होऊ शकतं. हां, मग याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत बघा. तिच्यामध्ये जे आहे की नारायण सुर्वेंच्या खूप चांगल्या कविता आहेत की बऱ्याच ठिकाणी जे आहे की नवरा हा कामाला गेलेला आहे, स्थलांतरित झालेला आहे आणि मग त्याला कुणीतरी सांगतं की तुझ्या बायकोचं असं तसं, आणि मग ती बायको पत्र लिहिते त्याला. त्या कविता आहेत बघा की तुम्ही बघू शकता, है ना, की कुणाही सांगितलं तुम्हाला की मी असं असं केलं वगैरे, ठीक ना. किंवा एका मुलाला जे आहे एक महिला शाळेत घालायला जाते आणि तिला माहीत नाही की हा मुलगा गुणाचा आहे, कारण ती स्वतः जी आहे तर ती वेश्या व्यवसायातली आहे. तर मग त्या केसमध्ये ती म्हणते मास्तर तुमचंच नाव लिहा. मास्तर म्हणतं बापाचं नाव काय, मास्तर तुमचंच नाव लिहा. तर मलाच माहीत नाही बाप कोण आहे, लिहून टाका तुमचं नाव. मग हे वास्तव जे आहे याच्यावर कविता होऊ शकतात का, होऊ शकतात याच्यावर कविता. हे वास्तववादाने तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठले कुठले विषय मग तिच्यामुळे आलेले आहे ना. समाजवादी, मनोविश्लेषणात्मक किंवा वैज्ञानिक वास्तववादी साहित्य जे आहे ना, तर त्या गोष्टी याच्यामध्ये आल्यात बघा. व्यावहारिक जीवन जे आहे, काव्याला जीवन दिलं तर वास्तववादाने कथा कादंबरीला जे आहे बघा, स्वच्छंदवाद जो होता त्यांनी काय केलं, काव्याला एक वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलं होतं, कल्पकता जी आहे. आणि वास्तववादाने कथम कादंबरीला जे आहे एक नवयौवन किंवा आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक असतं ना की संजीवनी बुटी, तशी रोमॅन्टिसिझम ही काव्यासाठीची संजीवनी बुटी होती. पण वास्तववादी काव्य पण होऊ शकतं हे वास्तववादाने सांगितलं. आणि दुसरा जो मुद्दा होता की कथा कादंबरीसारखा जो गद्य प्रकार होता याला एक प्रकारचं यौवन प्राप्त करून देणं किंवा आधुनिकता प्राप्त करून देणं हे वास्तववादाने केलेलं आहे. ओके.